पांडे, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। महाराष्ट्र राज्य आबकारी विभाग ने 291 पेटी नकली शराब के साथ 2 आरोपियों को किया गिरफ्तार। महाराष्ट्र राज्य के आबकारी विभाग की टीम द्वारा कल्याण पड़घा रोड पर एक बड़ी कार्रवाई करते हुए 291 पेटी नकली शराब सहित BMW कार के साथ 2 आरोपी संदीप दवानी और हनुमंत ठंगे को गिरफ्तार किया है। आबकारी विभाग के अधिकारी ने पत्रकारों को पूछताछ के दौरान बताया है कि 2 आरोपियों को गिरफ्तार करते हुए 56,75,640 रुपए का माल जब्त किया है और फरार मुख्य आरोपी को तलाश पुलिस कर रही है, जिसे जल्द ही गिरफ्तार कर लिया जाएगा। आइए हम देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर महाराष्ट्र राज्य के आबकारी विभाग के अधिकारी ने जब्त नकली शराब के बारे में क्या कुछ कहा। विश्वसनीय सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री मौजे बाबगाव तालुका भिवंडी येथे अवैधरित्या मद्याचा साठा केल्याची माहिती आमच्या अधिकाऱ्यांना मिळाली। त्यानुसार बाबगाव येथे छापा टाकला असता एका गोदामामध्ये जवळजवळ 266 बॉक्स बनावट मद्याचे मिळालेले आहेत। त्यामध्ये दमन व हरियाणा राज्य निर्मित बॉक्स हरियाणा राज्यातून आपल्या राज्यात आलेले आम्हाला मिळालेले आहेत। पुढील तपास केला असता एका कल्याणमध्येच खडकपाडा येथे एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये BMW गाडीमध्ये एकूण 25 बॉक्स हे मॅकडॉल नंबर 1चे दमन राज्य निर्मित आहेत अशी देखील माहिती मिळाली। त्यानुसार सदर आरोपीला पुढील तपासात तेथे घेऊन छापा टाकला असता आम्हाला एक BMW कार आणि त्यामध्ये 25 दमन राज्य निर्मित विदेशी मद्याचे बॉक्स मिळालेले आहेत। असे एकूण 291 बॉक्स आम्ही काल रात्री एका रात्री जप्त केलेत। एक BMW कार आणि 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्यातील एक मुख्य जो सूत्रधार आहे तो फरार आहे। सदर मालाची शहानिशा केली असता दमन आणि हरियाणा राज्यातून आलेला माल हा जुने कपड्यांच्या गोण्यांमध्ये मद्याच्या बाटल्या लपवून ठेवून तो महाराष्ट्रात आणल्याचे उघडकीस झालेले आहे। होय, त्यामध्ये BMW कारचा जो मालक आहे तो पुढील आम्ही चौकशी केली असता मुंबई शहर व उपनगरमध्ये वाईन शॉपचा चालक असल्याचं आम्हाला निदर्शनास आले। सदर आरोपी हा फरार झाला असून आमची पथकं त्याच्या मागे रवाना आहेत। आम्ही लवकरच त्याला अटक करून पुढील कारवाई करू। सर, हा कशा प्रकारे तस्करी करायचा कपड्याच्या बॉक्समध्ये पण न्यायचं असं नेमकी तस्करी कशा प्रकारे? दमन राज्य आणि हरियाणा राज्यामध्ये जो निर्मित केलेला माल आहे हा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित आहे। इथे विक्री करण्यासाठी मज्जाव केला जातो, त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या महसुलामध्ये हानी होते। असा माल तिकडे स्वस्त दरामध्ये मिळतो, तो माल इकडे आणून इथे वितरित करण्याचा त्यांचा डाव होता। त्याची कुणालाही म्हणजे उकल होऊ नये किंवा तो छुप्या पद्धतीने आणला जावा ट्रान्सपोर्टेशनमधून, यासाठी जुने कपडे गोणीमध्ये भरून त्याच्या आतमध्ये ह्या मद्याचे बॉक्स लपून ठेवलेले जायचे आणि वरतून ते पूर्ण सीलटेप करून पॅक केले जायचे आणि ट्रान्सपोर्टमध्ये ते त्या गोदामापर्यंत यायचे। अशा पद्धतीने त्यांची कार्यप्रणाली होती, ती आम्ही उघडकीस आणलेली आहे।